तू जे म्हणतोयस ना ते अगदी योग्य आहे, पण एक लक्षात ठेव, मी ना अशिक्षित आहे ना गावंढळ आहे. मी चांगली सुशिक्षित आणि चांगल्या घरातली. फक्त एक चूक होती की माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी मी तू म्हणशील तसं राहण्याचा प्रयत्न केला. पण माहित नाही मी कुठे कमी पडली. तुला कुण्या दृष्टिकोनातून मी तुझी नाही वाटली. आज मला कळते की तू माझ्यावर कधीच प्रेम केला नव्हतास, पण मी वेडी होते. तुझ्या मागे कंटिन्यू मध्ये तुझ्या प्रेमात बुडलेली होती. असं वाटत होतं की माझं सगळं जग हे फक्त तुझ्यामध्येच आहे. पण आज कळतंय मला की ती सगळी माझी चूक होती. तू मला आत्तापर्यंत फक्त एक तुझी हाताखालची नोकर किंवा एक गुलाम जे म्हणतात ना तसं समजत आलास. पण मी तुला तसं कधीच समजले नाही, कारण मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं. पण आता ना तू गैरसमजामध्ये राहू नकोस. मी माझ्या आईवडिलांची लेक आहे आणि मला माझ्या आईवडिलांनी कसं जगायचं, स्वबलावर कसं राहायचं शिकवलंय. मला तुझी गरज नाहीये. आणि एक लक्षात ठेव, देव कृपे करून तुला माझी कधी गरज पडू नये, कारण तुला माझ्याजवळ परत येण्याची संधी कधीच मिळणार नाही. आणि प्लीज कृपा कर आणि माझ्या आयुष्यातून निघून जा कायमचा. चुकूनही माझा विचार तू परत मनामध्ये काय तुझ्या जवळपासही फिरकू देऊ नकोस, कारण मला आता तुझी गरज नाहीये. हे मी स्पष्ट शब्दात तुला कायमचं सांगते. जा जा तू.